जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिर्झा राजा हा केवळ योद्धा नसून एक मुत्सद्दी राजकारणी आहे. हे महाराज ओळखतात. शत्रूला कसे थोपवायचे आणि स्वराज्याचे रक्षण कसे करावे याची व्यूहरचना मागील व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तसेच मिर्झा राजा जयसिंगच्या स्वारीमुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती, महाराजांची दूरदृष्टी आणि बाळ शंभू राजांना मिळणारे राजकारणाचे पहिले धडे याचे वर्णन आपण बघितले. आता यापुढील भाग आपण बघूया. मने जखडलेली सदर करी उठले. त्यांच्यातील रघुनाथ पंथ कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथ पंथ, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा. राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचारभिंगरीत अडकलेले होते. राजांच्या महलात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशाह असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चकमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदला औरंगजेबाची खूणगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमजलेच नाही. बाळराजांना जवळ घेऊन त्यांच्या दोन्ही खांद्यांवर आपले तळहात चढवून त्यांचे खांदे आवळत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशाह आहे शंभूराजे. तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्ख्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशाहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. हा शंभूबाळ सांब करू आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येऊ. चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्याचे शत्रू हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यांवर तो हत्यारबंद जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मावळात पसरले. खासा तो आणि दिलेर खान दोघेही गुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदराच्या रोखाने कूच झाले. मीर अतिश खान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दारोग्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजा तोफखाना पुरंदर जवळ करू लागला. पेटली. 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर माथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्दे, बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की दौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यात गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगींनी दावी छाटून ताड्या ताड्यांनी मोगली गोटांकडे हकालली जाऊ लागली. शेपट्या उचलून खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तोंडे केविलवाने हंबरू लागले. दिवसाढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खोऱ्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघल, बहलिया, हशम, गंजी, धानी, लई घाटशांना मशाली भिडवू लागले. वेट बिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटाक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्यात चढवून तानीत गाव चौकात आणलेल्या मावळ्यावर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दना मागे टाकीत
खदखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद, कहा है तुम्हारा सेवाजी? उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळात अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा आश्रपांच्या मोडक्या तोडक्या संसारांवर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मारू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेर खान पुरंदराच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वराच्या खिंडीतून मिर्झा कन्हे पठारावर उतरला. किल्ले पुरंदराला अफाट शाही फौजेचा घेरा पडला. कऱ्हा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुरट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगाच्या राहुट्या, डेरे, तंबू शामियाने उठले. हत्ती, उंट चित्कारू लागले. पुरंदराच्या सदर दरवाजाच्या बाजूला खाशा, दिलेर, किरत सिंग, मीर आतिश खान, इंद्रवन बुंदेला, अभय सिंग, अभयभान गौर, रसूल बेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकदार हशमांचे गोळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदराच्या माच्या पसरलेल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरवखिंड. वज्रगडावर पुरंदराची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात जाते तसे वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आता जोड होती पुरंदराच्या परिक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500ची शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या मरत्या समशेरींच्या, काळभैरव, पट्टेबाज, मुरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिल्याचे मेने सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बाले किल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, रानूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, अण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुर्तोजी, निराजी, रावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईंच्या सह चालल्या होत्या. पुरंदराला 4 मजल्यांवरच दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत मासाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजी राजांनी आऊसाहेबांच्या पायावर कपाळ टेकविले. त्यांना उठवून जिजाबाई म्हणाल्या, आम्ही निघालो बाळराजे, आता राजांच्या महाली झोपत जा. हे उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजी राजांनी सोयराबाईंच्या पायांवर मस्तक टेकविले. पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. त्या गड सोडण्यापूर्वी नजर जोडून फक्त मिळतील तेवढे राजे डोळ्यात भरून घेण्यात गुंतल्या होत्या. राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथऱ्यावरच्या उंच निशाण काठीवरच्या जरी पटक्यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचेच नमस्कार मुजरे झाले. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की पुरंदर किल्ल्याला दिलेर खानाच्या अफाट शाही फौजेने वेढा घातला होता. तो काळ केवळ युद्धाचा नसून स्वराज्याच्या शौर्याची परीक्षा पाहणारा होता. शत्रू उंबरठ्यावर असताना संपूर्ण राजपरिवाराला एका ठिकाणी ठेवणे धोक्याचे होते. पण आऊसाहेब गड सोडायला तयार नव्हत्या. शिवरायांनी समजूत घातल्यावर मासाहेबांच्या पायाला हात लावून निरोप घेतानाचा तो क्षण याचे सुंदर वर्णन आपण बघितले. तसेच पुरंदराच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे वीर मुरारबाजी देशपांडे यांचे वर्णनही आपण आज बघितलेले आहे.
आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.